इंद्रायणीचं पसायदान, दिनांक 3 ऑक्टोबर. सदाशिव शिंपी. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. सगळं आकाश फाटलेलं असलं तरी जमेल तिथं जमेल तसं ठिगळ आपल्याला लावता आलं पाहिजे. जमीन फाटली तरी तिला दांड मारता आला पाहिजे. जीवनाच्या वस्त्रातले जीर्ण होत चाललेले आडवे उभे धागे आपुलकीच्या धाग्यानं आपल्याला जपता आले पाहिजे. जुना फाटका कपडा शिवता आला पाहिजे. जुन्या फाटक्या कपड्यातला न फाटलेला भाग शोधून पुन्हा जुळवता आला पाहिजे. एखाद्या तंगीच्या सणाला जुन्या कपड्यांमधलं नवेपण आपल्याला शोधता आलं पाहिजे. ठेवणीच्या कपड्यातली ठेवण जपण्यासाठी उसवलेल्या धाग्यावर लागलीच धावदोरा मारता आला पाहिजे. चुकलेल्या शेवणीतला धागा उसवता आला पाहिजे. निघालेला टाका लागलीच मारता आला पाहिजे. आयुष्यातल्या तंगीनुसार आपल्याला आपल्या कपड्यांचा बेत बदलता आला पाहिजे. आयुष्यातल्या चंगीनुसार नव्या कपड्यांचा बेत आखता आला पाहिजे. जुना फाटका कपडा शिवता आला पाहिजे तसा नवा कपडा फाडून शिवता आला पाहिजे. आपण चोर नसलो तरी आपल्याला चोरखिसा लावता आला पाहिजे. आपल्या पोशाखाचं आपल्याशी, पोशाखातल्या उपपोशाखांचं परस्परांशी, आपल्या खिशाशी मॅचिंग आपल्याला साधता आलं पाहिजे. कोणी आपला खिसा कापण्याआधी आपल्याला स्वतःचा खिसा रिकामा करता आला पाहिजे. पोशाखानं व्यक्तिमत्व खुलतं तरी पोशाख हेच व्यक्तिमत्व नसतं हे पोशाखातलं व्यक्तिमत्व आपल्याला समजलं पाहिजे. दर्शनी पोशाखाकडून पोशाखाच्या दर्शनाकडं वळण्यासाठी आपल्याला बुद्ध महावीराच्या पोशाखात शिरता आलं पाहिजे. त्यासाठी सुईच्या नौकात धागा ओवता आला पाहिजे. आपल्यातला सदाशिव शिंपी आपल्याला आयुष्यभर जपता आला पाहिजे. शिवणयंत्राचं स्वावलंबी सुदर्शन आपल्याला गरगरत ठेवता आलं पाहिजे. माणसाच्या पोटपाण्याला आधार देणाऱ्या दुहेरी धाग्याच्या शिवणयंत्राचा संशोधक एलियस होवेबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. 3 ऑक्टोबर 1867ला होवे शिवणयंत्राचं सुदर्शन मागं ठेवून आयुष्याच्या वस्त्रातून निघून गेला. त्याचा शिवणारा धागा आपण धावता ठेवला पाहिजे.